नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. भावांनो, रोजच्या प्रमाणे आपण आलेलो आहे नगरला. आता आज आपला कम्युनिकेटिव्ह इंग्लिशचा पेपर आहे. त्याचं काही नाही विशेष एवढं, ते तर होईल, त्याचा अभ्यास केलेला आहे, एवढं काही विशेष नाही त्याचं. चाललो आहे आता कॉलेजला. पेपर 10 वाजता आहे. मी लवकरच आलो आहे कारण की बसचा काही भरोसा नाही. महामंडळाचा तुम्हाला माहिती आहे कसा कार्यक्रम आहे, कधी कोणती एस टी खराब होईल सांगता येत नाही. मला 7:45ची बस आहे, बट नको, नाही करू, उशीर झाला नसताना उद्योग. त्यापेक्षा थोडं लवकर आलं तर काही वाईट नाही. तर भावांना जाऊया मग कॉलेजला. तर भावांना फायनली आपण घरी आलेलो आहे, म्हणजे अजून आलो नाही, चाललो आहे घरी. भाई लय दमलो आहे आज, लय पाय दुखत आहेत. चाललो आहे बसमध्ये, तर झोपूनच आलो आहे. तोंडावून दिसत असेल शक्यतो, काय माहीत. तर भावांना आता जेवण करून घेतो. भावांनो, जेवण वगैरे सगळं झाले. थंडी वाजते आता रोजच्या प्रमाणे. आपण आता शेकोटी करू. याला सुद्धा गार वाजत आहे, ते राखीत बसलाय. शेक करू आपण आपली तूर. करतो 2च मिनटात शेक करतो, थांबा. फायनली आपला शेक झालेला आहे. मस्त गरम वाटतंय आता. लईच थंडी राहू. भावांनो, मी जातोय 6:30ला सकाळी. इतकी थंडी वाजती, काय सांगायचं. लई थंडी वाजती. आता नेमका विषय असा आहे, मी 7:45ला जाऊ शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. 10ला पेपर आहे समजा. पण समजा काय झालं, एस टी खराब झाली, काय झालं, करायचं काय. ऑन द स्पॉट मी करू पण काही शकत नाही. पेपरला नाही गेलो तर ते काही सर लोक माझ्यावर काही तरच खाणार आहेत का. बॅक विषयी द्या पुढच्या सेमिस्टरला. त्यापेक्षा 6:30ला जायचं, 7:30पर्यंत एस टी जाती. आपण जातो 2 पायावर तडा चलत कॉलेजला. मग काय अशी तशी होते, 8:30 होते. मग काय त्यानंतर पोरं येतातच, टिंगल्या टावळ्या टाईमपास होतोच. मग असा तसा टाईम जातो. मग काय पेपर वगैरे. आणि आजचा इंग्लिशचा पेपर गेलो. मला थोडं लेट झालं जायला, नाही का. मी गेलो 10:05 आय थिंक गेलो, असंच काहीतरी गेलो. मी गेलो, नंबर वगैरे पाहायला बसलो. त्यानंतर काही क्वेश्चन वगैरे, पेपर बराच वेळ झाला आलाच नाही. मी माझ्या फ्रेंडला विचारलो, ओमला, काय झालं, तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला पण तो इतका हार्ड आलता आणि ते आपल्याला शिकवलेलंच नाही. म्हणलं असं कसं काय होईल, नाही का. आणि मग आमचे जे सुपरवायझर होते त्यांनी HODला फोन केला. आमचे HOD ते अरुंगांगडे सर, त्यांना फोन केला. आणि मग ते म्हणले की तेच आहे, शिकवलेलंच आलेलं आहे. त्यानंतर ठीक आहे म्हणलं, नाही का. लिहायला लागलो, थोडं लिहिलं. परत फोन आला, ते म्हणले क्वेश्चन पेपर चेंज करून देऊ. आणि मग नंतर दुसरा क्वेश्चन पेपर आणून द्यायचा, याच्यापेक्षा हार्ड होता. तर फुल इंडिकेटर लागले. म्हणलं आता काय करायचं. तो पेपर लिहिलेला थोडाफार, ते म्हणले त्याला काट मारा आणि जो नवीन पेपर दिलाय तो लिहा. आता तो तर मारण्याचा अवघड आलता, कसा बसा लिहिला. पासिंग पुरतं लिहिलंय, पाहू आता जेवेन देवेन. त्यानंतर काय लय मोडा हात झाला, पेपर लिहिला नाही. तर मग काही नाही, निवांत बसलो. मग आलो घरी. काय आजकाल लय व्लॉग आपले बोरिंग पडतायत, काहीतरी करावं लागणार आहे. डोक्यालिटी करावं लागेल काहीतरी, जास्तच बोर होत असं. असं पण व्ह्यू येत नाहीत आपल्या ब्लॉगला, तर विषय वेगळा आहे. काही घेणं देणं नाही कोणाला, काही नाही. आपण काय खचणार नाहीत आता. रोज ब्लॉग पडणार, रोज. जे आहे ते आहे, जो आहे ना आपला विषय भाई,
रोज आपण काय करतोय काय नाही. काही झालं, कोणी मला काही म्हणलं, किती काही म्हणलं ना तरी मी टाकीत राहणार. कोणी माझ्या किती टिंगल्या घेऊ द्या, किती हसू द्या, मला कोणी काही म्हणू द्या, ही गोष्ट मी बंद करणार नाही. रोज टाकणार. भले मला नाही का रीच भेटण्यासाठी किती पण वर्ष लागू, 1.5 वर्ष लागू, काही विषय नाही, पण मी बंद करणार नाही, करीत राहणार. करणार फक्त थोडं ब्लॉग सुधारावं लागणार आहे तुम्हाला, कारण की रोज एकच टाकून तुम्ही पण बोर होत असताना. काय सकाळी उठतोय, एसटीने जातोय, नगरला जातोय, कॉलेजला जातोय, घरी येतोय, जेवतोय, शेकोटी करतोय, झोपतोय, काय तुम्ही पण बोरच होता. थोडं एंटरटेनमेंट पाहिजे. तर विषय असा आहे, तुम्ही जे करतोय ते वैयक्तिक स्वतः करतोय, त्यामुळे एवढं एंटरटेनमेंट पण करता येत नाही. तरी पण मी काहीतरी वेगळं करण्याचा आता ट्राय करेन. थोडं आपण काहीतरी वेगळे चांगले व्लॉग बनवू. बाकी तर काही नाही भावांनो, चालूच असते थोडा उतार चढाव. काय म्हणतात, उतार चढाव चालूच असतो. आमची तोत्री वळती अवघड विषय. तर भावांनो, भेटूया असं एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग नाही म्हणता येणार, सारी नुसती बकचोदीच करू राहिले व्हिडिओमध्ये, घेणं देणं नुसतं बराळायची कामं करतोय. पण भावांनो, मी सुधरतो आता, जरा चांगले व्हिडिओ बनवू आपण. आपल्याला 2-3 कंप्लेंट आल्यात, व्हिडिओत मज्जा येत नाही. ठीक आहे, सुधरू आपण, करू काहीतरी, थोडं डोकं लावू. विचार करून नाही झाल्या पाहिजे गोष्टी भाई. तुझे जे रोजच्या जीवनात होते तेच दाखवायचे आपल्याला, बाकी तर काही नाही. तर भावांनो, भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.